कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। श्रीरामपुरात तिरंगा महारॅलीचे आयोजन। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयाड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेत शौर्याने पाकिस्तानला वठणीवर आणणाऱ्या भारतीय जवानांच्या सन्मानार्थ आणि या मोहिमेत शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रीरामपूर शहरात भव्य तिरंगा महारॅलीचे आयोजन करण्यात आले। ही रॅली मंगळवार दिनांक 20 मे 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता शहरातून हनुमान मंदिर येथून काढण्यात येणार आहे, तर मेन रोड शिवाजी रोड मार्गे गांधी चौकात समाप्त होणार आहे। ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे। भारतीय जवानांच्या पराक्रमाने पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले, मात्र या मोहिमेत काही भारतीय जवानांनी वीरमरण पत्करले। त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना आपण त्यांच्या पाठीशी आहोत असा संदेश देण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीचे आयोजन श्रीरामपूरमधील व्यापारी असोसिएशन, डॉक्टर, वकील, इंजिनियर यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी व पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे। रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फिरून मुख्य चौकात येणार आहे। तेथे शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे। दरम्यान या रॅलीसाठी समस्त राष्ट्रप्रेमी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अतुल देसरडा, श्रीरामपूर। या ठिकाणी आपण तिरंगा रॅलीच्या निमित्ताने सर्व एकत्र जमलो। प्रथमतः आम्ही आणि गांधींचे सर्वांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो आणि आपली ही रॅली कशी यशस्वी झाली पाहिजे। काल दादांनी मीटिंग बोलावली होती याच्यासाठी, दोन्हीला आम्हाला बोलावलं होतं आणि नामदार साहेबांच्या माध्यमातून आपण जे काम करतो याला आपल्याला सर्वांपर्यंत, आता यांनी सांगितलं काहींना निरोप जात नाही, गणेश भाऊ पुढच्या वेळेस कार्यालयातून पण निरोप जाईल। आता काही नंबर पण आमच्याकडे आता सर्व आम्ही उपलब्ध करून घेणार आहोत, तर त्याला डबल टेबल निरोप कसा जाईल, एका माणसाला 3 वेळेस कसा निरोप जाईल, आपण याची निश्चितच काळजी घेऊ। आणि आज आपण बघतो युक्रेनचं युद्ध ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस आपण एक विचार करायचो का देश सुरक्षित असला तर आपण सुरक्षित असू, आणि आज आपली ती वेळ आली। आपल्या देशाचे पंतप्रधान हे थोडं जरी आपल्याला कोणी आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचा बदला ताबडतोब घेतात। आपण हे 15-20 वर्षापासून गेली बघत आलोय आता, तर त्यासाठी आपण आज देशासाठी रॅलीनं स्वतःहून आपल्या अंतःकरणात देशाविषयी प्रेम उत्पन्न झालं पाहिजे। एक माणसानं 50 लोक कसे आपण बरोबर घेऊन आलो पाहिजे याचा विचार केला पाहिजे, कारण हा देशाच्या अस्मितेचा विषय, हा काही कोणाचा घरगुती विषय नाही। आणि बऱ्याच वेळा काय होतं, पार्टीमध्ये आपण काम करीत असताना आपण जो जवळ बघतो, तर कृपा करून सर्वांनी आपण 4 जणांचं आपलं 4-5 लोकांचं कुटुंब असतं, बारीक जर बघितलं तर आपलं कुटुंब पण व्यवस्थित चालत नाही, तर त्याच्यासाठी आपलेच सर्व सहकारी असतात। आज याला पद आहे, आज दुसऱ्याला आहे, परवा तिसऱ्याला जाईल, पण कधी ना कधी आपला निश्चित नंबर लागेल। आता गेला आपल्या नानासाहेबांनी, मी बघतोय, मी छोटा होतो तसं ते नामदार साहेबांच्या माध्यमातून काम करतात। काशी भरमधून जर चाललो तर ते कायम त्या साहेबांच्या, मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात दिसायचे। तर आपल्याला एक नेतृत्व विखे साहेबांसारखं, आपल्याला एक इतकं मोठं व्यक्तिमत्व, एक मुख्यमंत्री पदासारखंच आपल्याला कोणत्या पदावर असले तर आपल्या भारताचे ते मुख्यमंत्री म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही। कारण मी गेली 15 वर्षापासून राज्यात आल्यानंतर तर प्रत्येक आपण ज्या वेळेस युनियन जातो त्यावेळेस असं मला तो वाढीकर कुणाला न्यावं लागतं, तर प्रत्येक कार्यकर्त्याच्या कागदाची, पेपरची ते दखल घेतात। असं जर आपल्याला नेतृत्व असेल तर रुसायचं काही काम येत नाही। तर आपण सगळ्यांनी जर एकजुटीनं आपण जर काम केलं, प्रत्येकाला महत्त्व दिलं, मान दिला, तर निश्चित आपला कुठलाही काही कार्यक्रम यशस्वी झाल्याशिवाय राहणार। पण आपण काय करतो,